ह्या दिलेल्या 4 फिगरमधून आता बघा 4 फिगर आहेत, यामधून 3 फिगर ह्या सेम आहेत है ना. म्हणजे काही ना काही गुणधर्म त्यांच्यामध्ये सेम आहे आणि एक जी फिगर आहे ती वेगळी आहे. आता बघा फिगर नंबर ए बघा 1 2 3 4. ओके, इथं 4 आहेत. इथं बघा 1 2 3 4, इथं पण 4 आहेत. 1 2 3 4, इथं पण 4 आहेत. इथं बघा बी मध्ये 1 2 3 4 5 5 आहेत. त्यामुळे ऑप्शन बी हे उत्तर आहे. याला क्लासिफिकेशन म्हणायचं. क्लासिफिकेशन म्हणजे काय रे? वेगळी आकृती, वेगळी आकृती या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. शोधा असा प्रश्न येतो. नवोदयमध्ये याचे 4 प्रश्न येतात, म्हणजे 5 मार्काला येतात है ना. आणि प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असे प्रश्न असतात क्लासिफिकेशनचे. येस, बी इज आन्सर, राईट. नेक्स्ट बघा, या फिगरमध्ये बघा बरं, ए बी सी आणि डी. आता हे आहे सर्कल है ना. सर्कल हे आहे ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, हे आहे पेंटागॉन म्हणजे पंचकोन, आणि हे आहे आपला स्क्वेअर म्हणजे चौरस. ओके, तर यामध्ये तुम्हाला दिसत असेल की बाहेरची जी आकृती आहे तीच आतली आकृती आहे है ना. जे बाहेरचं जे सर्कल, बाहेरची जी आकृती आहे बघा, बाहेर कोणती फिगर आहे? ए मध्ये सर्कल आहे आणि आतमध्ये सर्कल आहे. इथं बाहेर ट्रायंगल आहे, आतमध्ये ट्रायंगल आहे. इथं बाहेर पंचकोन म्हणजे पेंटागॉन आहे, आतमध्ये रेक्टँगल आहे. आतमध्ये रेक्टँगल आहे. इथं बाहेर स्क्वेअर, आतमध्ये स्क्वेअर. म्हणजे कोणती फिगर ही डिफरंट आहे ते सांगायचे. तर इथं सी हे उत्तर आहे बघा, कारण की इथं बाहेर पेंटागॉन आहे आणि आतमध्ये रेक्टँगल आहे. येते लक्षात सर्वांच्या? यस, सी इज आन्सर, राईट. बघा या फिगरमध्ये, हा पण इझी क्वेश्चन आहे. राईट, सानिध्य राईट, प्रियुषी राईट, लैविक राईट, सत्यम, वेदिका, शिवराज राईट, तनया राईट. बघा एकदम इझी क्वेश्चन आहे, ए आन्सर आहे. बाकीचे सगळे अटॅच आहे बघा, हे 2 सर्कल अटॅच आहे एकमेकांना आणि या सर्कलचे 2 पार्ट्स झालेले आहेत. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन ए. यस, हितेश राईट, रोहित, लैविक राईट, सतीश राईट. बघा या ठिकाणी 2 सर्कल आहे, मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. इथं 2 सर्कल आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, इथं 2 सर्कल आहे, इथं मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. पण या ठिकाणी बघा 2 मल्टिप्लिकेशन साईन आहेत आणि मध्ये सर्कल आहे. त्यामुळे ही आकृती आहे का या मध्ये मॅच होत नाहीये, म्हणजे ही ऑड फिगर आहे. ऑड फिगर कोणती आहे? ऑप्शन डी. ऑप्शन डी ही ऑड फिगर आहे, त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन डी. बरं, शिवराजला अनम्यूट करायचं आहे. सर एक करायला बरं बरं, ठीक आहे. हा क्वेश्चन बघा, यामध्ये बघा हे 3 जे सर्कल आहेत डॉटेड ब्लॅक, हे एका स्ट्रेट लाईनमध्ये इथे जॉईन होतात, इथं पण जॉईन होतात आणि या ठिकाणी सुद्धा हे असे जॉईन होतात. पण या ठिकाणी बघा एका स्ट्रेट लाईनमध्ये आहेत का? ते नाही. एक वरती, एक खाली आणि एक वरती असं झालेलं आहे.
त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन सी. ऑड फिगर कोणती आहे यामधून? वेगळी आकृती ऑप्शन सी आहे. बरोबर आहे. रोहित बरोबर, हितेश, लैविक बरोबर, सतीश बरोबर, वेदिका बरोबर, सत्यम, रोहित, शिवराज, तनुष्का, रोहित, प्रियुषी राईट. हा क्वेश्चन बघा आता. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय दिसतं बघा आता, कोणता आन्सर असेल? बघा या ठिकाणी इथं जे सिम्बॉल आहेत तोच सिम्बॉल इथं आहे. इथं बघा एस आणि उलटा एस, आणि इथं सुद्धा उलटा एस. म्हणजे इथं 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 जे सिम्बॉल आहेत ते इथं खाली आहे, इथं पण तसंच आहे. पण या ठिकाणी बघा इथं वेगळे सिम्बॉल आहे वरती, आणि इथं खाली वेगळे आहे. म्हणजे उत्तर कोणतं आहे आपलं? ऑप्शन बी. ऑप्शन बी आहे. राईट. वेदिका राईट. सत्यम राईट. प्रेयुषी, लविक, शिवराज, सानिध्या, सतीश, तनुष्का, हितेश, रोहित, राईट आन्सर. मधुरा बेटा उत्तर दे. मधुरा. मधुरा, या क्वेश्चनचा आन्सर दे बेटा. मधुरा. यस, सी. सी कस, कोण एक्सप्लेन करतं मला? हा क्वेश्चन कोण? आन्सर सी आहे. ठीक आहे, आन्सर सी आहे. पण हे आन्सर सी कसं काय आहे? मधुरा सांगते का? कोण सांगतं? वेदिका. सर, हम्म. सगळे स्वस्तिक क्लॉकवाईज फिरत आहेत आणि हम्म. सी नंबरचा स्वस्तिक अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. हा, बरोबर आहे. आता बघा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय? जर आपण घड्याळ बघितली, घड्याळ सगळ्यांना माहिती आहे की आता ह्या घड्याळीमध्ये जे काटे असतात ते काटे कशी फिरतात रे? अशी फिरतात. मग त्याला आपण क्लॉकवाईज म्हणतो आहे ना. आणि घड्याळाच्या उलट्या दिशेने जर आपण हे केलं समजा, त्याला काय म्हणायचं? अँटी क्लॉकवाईज है ना. अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज कसं? फ्रॉम लेफ्ट टू राईट है ना. फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे फ्रॉम राईट टू लेफ्ट. आलं लक्षात? हे सगळे क्लॉकवाईज फिरत आहे. म्हणजे क्लॉकवाईज यांचं जे हे रोटेशन किंवा यांचं जे डायरेक्शन आहे हे कसं आहे? क्लॉकवाईज आहे. याचं सुद्धा क्लॉकवाईज आहे. या स्वस्तिकचं सुद्धा क्लॉकवाईज आहे. पण याचं बघा इथं असं उलटं आहे डायरेक्शन. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन सी. सानिध्य.
सर आंसर इज डी. आंसर इज डी. ओके, एक्सप्लेन कर बेटा. हु विल एक्सप्लेन? कोण एक्सप्लेन करेल? शिवराज. शिवराज. हा. सर हम्म. सर जो पहिला यू काय नाव आहे सर याचं पहिलं सांगा मला. कोणतं रे? ही याचं आकृतीची ह्याच्या आतल्या. हा, ठीक आहे, ठीक आहे. हा, काय त्याचं? हा, हे ही अशी हा फिगर आहे. हा. हा ही आकृती उभी आहे आणि ही आकृती आडवी आहे. आणि ही म्हणून बी बी आकृती खाली आहे आणि म्हणजे वरची आकृती. हम्म. आणि अ, दुसरी आकृती आडवी आहे आणि सी मध्ये पहिली आकृती आडवी आहे आणि दुसरी आकृती खाली आहे आणि डी मध्ये आहे ना पहिली आकृती डावीकडे आहे आणि दुसरी आकृती उजवीकडे आहे. बरोबर. आता इकडं लक्ष द्या सगळे. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, या दोन्ही मधून एकाची डायरेक्शन, ह्या डायरेक्शन बघा सगळ्या. छान बी. सर मी एक्सप्लेन करू. हा. ऑप्शन डी आहे. हम्म. कारण की सगळीकडे जे पहिले वरचे दोन्ही आणि खालचे दोन्ही आहेत ना ते एकमेकांना अपोजिट नाही आहेत आणि ऑप्शन डी मध्ये ते एकमेकांना अपोजिट आहेत. म्हणजे डावीकडचा यू डावीकडे तोंड करून आहे आणि उजवीकडचा यू उजवीकडे आहे. तर खालचा डावीकडचा यू खालती आहे आणि बरोबर. शेजारचा वरती आहे. म्हणून बरोबर. ऑप्शन हा, हे बघा, हे एकमेकांना काय आहेत? अपोजिट आहेत बघा. बघा, याचं जे फेस आहे ते इकडं बाहेर आहे आणि याचं आतमध्ये फेस. इथं बघा, इथं तसं काही नाही आहे. हा ना, इथं तसं काही नाही आहे. हे असं असं म्हणजे हे कसं क्लॉकवाईज चाललेलं आहे सगळं. इथं बघा, इथं सुद्धा असं हे चाललेलं आहे आणि या ठिकाणी इथं अपोजिट आहे, त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन डी. बघा काय डिफरन्स आहे या चारही फिगरमध्ये. डिफरन्स काय आहे? एक वेगळी आकृती आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची, ऑड फिगर. बघा इथं बी मध्ये बघा, अगोदर ए मध्ये बघू आपण. हा सेंटरमध्ये आहे, है ना. सेंटरमध्ये म्हणजे आतल्या रेक्टँगलमध्ये तो आतल्या स्क्वेअरमध्ये आहे तो. ओके, म्हणजे आतली जी आकृती आहे अशी चौरस, त्यामध्ये तो आहे सर्कल. इथं बघा हे बाहेर आहे, सेंटरपासून बाहेर आहे. हा सुद्धा सेंटरपासून हा बाहेर आहे, हा पण बाहेर आहे. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन ए. यस, मधुर राईट, यश राईट, सानिध्य राईट, सतीश राईट, पलक, तनुष्का, प्रियुषी राईट. राईट. सी उत्तर आहे बघा. कसं की यामध्ये
हे जे ट्रायंगल आहेत ना, हे मोठे ट्रायंगल या ठिकाणी शेडेड केलेले 2 ट्रायंगल आहे ना. शेडेड म्हणजे त्या ठिकाणी असे लाईन ओढलेल्या आहे मध्ये, मोठ्या ट्रायंगलमध्ये. हे पण मोठे ट्रायंगल आहेत या स्टारचे. इथं पण डी मध्ये पण तसंच आहे, मोठे ट्रायंगल आहे. पण सी मध्ये बघा, इथे छोटे जे ट्रायंगल आहेत ना, त्याला या ठिकाणी लाईन केलेलं आहे, है ना. दिसतं डिफरन्स सर्वांना. त्यामुळे ही फिगर, ऑप्शन सी ची फिगर ही ऑड आहे. येस, पलक राईट, सत्यम राईट, सतीश राईट, रोहित, तनुष्का, वेदिका, हितेश बी नाही बेटा, हितेश सी उत्तर आहे. प्रियुषी राईट, यश. हा, बघा इथं, आता हा जो सर्कल आहे त्या सर्कलचं या ठिकाणी असं या ठिकाणी हे कट केलेलं आहे. ओके. मग त्याच ठिकाणी एक स्क्वेअर आलेला आहे. म्हणजे हा जो माऊथ आहे त्याचा, है ना, या माऊथ जवळ तो स्क्वेअर या ठिकाणी आलेला आहे. इथं पण तसंच झालेलं आहे. इथं असं या माऊथच्या ठिकाणी तो स्क्वेअर आलेला आहे. इथं बघा, इथं वेगळ्याच ठिकाणी तो आलेला आहे. इथं पाहिजे होता पण इथं आलेला आहे. इथं पण बरोबर आहे, म्हणजे या फेसच्या जवळ आहे तो स्क्वेअर. इथं लांब आहे, त्यामुळे ऑड फिगर कोणती होते आपली, ही होते. म्हणजे उत्तर कोणतं आहे आपलं, ऑप्शन सी उत्तर आहे. कोणतं आहे, ऑप्शन सी. येस, काहीतरी मायनर डिफरन्स आहे यामध्ये, तो ओळखायचा आहे आपल्याला. राईट, हितेश राईट, तनुष्का राईट, पलक राईट, मधुरा, सतीश, वेदिका, लविक, यश राईट आन्सर. बघा आता, ही या ठिकाणी स्ट्रेट लाईन आहे. ओके, ही स्ट्रेट लाईन आहे. ही पण जवळजवळ स्ट्रेट लाईन आहे आणि ही पण जवळजवळ स्ट्रेट लाईन आहे. तर ही जी आहे ही कर्व झालेली आहे ना, म्हणजे स्लांट झालेली आहे. स्लांट म्हणजे या ठिकाणी असं ती खाली अँगल चेंज झालेला आहे थोडासा, आहे ना, त्या तिरपी झालेली ती रेष. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन डी. राईट. हा क्वेश्चन बघा. कोण एक्सप्लेन करत रे? कृतिका. ओके, तनुष्का. सर, ट्रायंगलच्या बाजूला स्क्वेअर आहे. मग बी मध्ये बी ट्रायंगलच्या बाजूला स्क्वेअर आहे. सी मध्ये बी
ट्रायंगलच्या बाजूला प्लसचं साइन. मग डी मध्ये ना हम्म, सर्कल आणि ट्रायंगल ना साइडला आले बरोबर. आणि सर्वांमध्ये ना उभे आले म्हणून हम्म, हम्म. डी इक्वल्स. हा, आता बघा यामध्ये तुम्ही जर बघितलं तर उत्तर डी आहे. पण काय आहे उत्तर? तर या ठिकाणी बघा, इथं सर्कल हे सेपरेट आलेले आहे, सर्कलला जोडी नाही आहे. यांची जोडी आहे, या दोघांची जोडी आहे प्रत्येक फिगरमध्ये बघा. या दोघांची जोडी आहे, हे एका बाजूच्या एकामेकाच्या बाजूला आहे आणि सर्कल हा वेगळा आहे. इथं पण तसंच आहे, हे एकमेकांच्या जोडीला आहे आणि सर्कल बाजूला आहे. पण या ठिकाणी बघा, जोडी इथं सर्कलची आणि ट्रायंगलची जोडी झालेली आहे आणि हा प्लसचा साईन हा वेगळा झालेला आहे. बरोबर, त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट बघा आता. हा क्वेश्चन बघा आता. या ठिकाणी हे जे काय आहे, हा नंबर आहे है ना, हा नंबर आहे 5, हा नंबर आहे काउंटिंग नंबर. आणि बाकीचे जे आहे हे अल्फा, थीटा आणि यामा हे जे आहे हे काय आहे, हे बघा, हे लॅम्बडा आहे आणि हे पाय आहे है ना. लॅम्बडा पाय हे आता तुम्हाला ते पुढं गेल्यावर तुम्हाला ते समजेल की कशाचे साईन आहेत. ओके, आता हे सायन्समध्ये आहेत हे साईन है ना, आणि हे नंबर आहे. तर हे हे त्यामुळे ऑप्शन डी हे वेगळं पडतं आहे ना 5 नंबर, त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन डी. राईट, रोहित राईट, तन्वी, हितेश, यश राईट. नेक्स्ट बघा आता. इथे बघा आता, हे मल्टिप्लिकेशन, हे डिव्हिजन, हे ॲडिशनचं साईन आहे ना, हे सगळे काय आहेत, मॅथमॅटिक्सचे हे काय आहेत, सिम्बॉल आहेत, किंवा या ठिकाणी आपण ज्या ऑपरेशन करतो, क्रिया करतो, ते ते सिम्बॉल आहेत है ना, गुणाकार, भागाकार, बेरीज. आणि हे काय आहे, ॲट द रेट. हे तिघं सेम आहेत, एकाच कॅटेगरीतले आहेत आणि हे वेगळं आहे, त्यामुळे उत्तर डी आहे, वेगळी आकृती. यस, राईट, तन्वी राईट. बघा काय उत्तर आहे, काय लॉजिक लागेल इथं सांगा बरं. मधुरा बी म्हणते. ओके, काही विद्यार्थी सी उत्तर देत आहे. काय लॉजिक लागेल इथं? हां, सानिध्य. हे बघा, तुम्हाला सिमेट्रिकल असिमेट्रिकल है ना, सिमेट्रिकल असिमेट्रिकल ही कन्सेप्ट माहिती आहे का? सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल. सर मला समजलं नाही.
सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल कशाला म्हणतात? ज्या फिगरचे किंवा ज्या आकृतीचे समान दोन भाग होतात है ना, समान दोन भाग होतात समान. आता हा स्क्वेअर आहे, या स्क्वेअरचे समान दोन भाग होतात बघा. मधून जर असं केलं तर मध्यभागी जर आपण रेष पाडली अशी, तर दोन भाग होतात त्याचे. हा सर्कल आहे, सर्कलला मध्यभागी जर रेष पाडली तर दोन भाग होतात समान. म्हणजे ही सिमेट्रिकल आहे. आपली बॉडी सुद्धा सिमेट्रिकल आहे बघा. कारण आपल्या दोन्ही बाजूनं दोन हात आहेत, दोन पाय आहेत, दोन डोळे आहेत आणि असं जर आपण हे केलं मधून, तर आपली बॉडी सुद्धा सिमेट्रिकल आहे, है ना, सिमेट्रिकल. तर यामध्ये सिमेट्रिकल फिगर कोणकोणते आहेत ते सांगायचे आहे मला. सांगा बरं, सिमेट्रिकल फिगर कोणकोणते आहेत यामधून? या ठिकाणी सिमेट्रिकल शेप्स कोणकोणते आहेत बघा. आता व्ही जर या ठिकाणी बघा, हे सिमेट्रिकल आहे. यू हे सुद्धा सिमेट्रिकल आहे. टी हे सुद्धा सिमेट्रिकल आहे, कारण की टीचे दोन भाग झाले. हे आहे का बघा, एस आहे का? नाही. एचचे दोन समान भाग झालेले नाहीत, कारण की हा एस इकडून असा आला, इकडे तसंच पाहिजे होता की नाही. इकडे बघा, हा टीच्या समजा एक्झाम्पल सांगतो, टीचे हे दोन हात आहे समजा, हा एक हात, हा एक हात, हे शरीराचे दोन भाग झाले. म्हणजे त्याच्या याचे शेपचे दोन भाग झाले. यूचे सुद्धा तसेच झाले, व्हीचे सुद्धा तसेच झाले. पण एचचे झाले का रे? नाही, एचचे नाही झाले. एचचे भाग झाले नाहीत दोन. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन ए. आन्सर इज ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट बघा. आता समजलं हे सिमेट्रिकल असिमेट्रिकल कशाला म्हणतात. आता मला सिमेट्रिकल असिमेट्रिकलचे भरपूर एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. आता सांगा बरं एखादं एक्झाम्पल.